आज देशातल्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडते. राज्यभरातही काही मतदारसंघात मतदान आहे. काय मतदारांना आव्हान कराल? टप्प्याने वाढत चाललं. मी एकच आवाहन करीन सगळ्यांनाच की मतदान करणं गरजेचं आहे. मतदानासाठी उतरणं गरजेचं आहे. मतदान वाढलंच पाहिजे आपल्या देशामध्ये आणि लोकशाहीसाठी मत हे फार महत्वाचं आहे. त्याचसोबत आपण पाहतोय की उष्णता वाढत चाललेली आहे. अनेक राज्यांमध्ये हीट वेव्ह आहे. सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांना मी विनंती करीन की मतदार राजांना तुम्ही आवाहन करत असताना, उतरवत असताना सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. हे फार महत्वाचं. राज्यभरात तुम्ही दौरे करताय, काय परिस्थिती आघाडीची राहणार आहे आणि काय वाटतं काय किती जास्तीत जास्त कुठेतरी आघाडीमध्ये सर तुमचा धक्का लागतोय सर तुमचा धक्का लागतोय प्लीज. समोर येताना दिसतंय. सांगलीमध्ये विशाल पाटील नाराज आहेत. मला वाटतं आपण एक पाहिलं असेल आमच्या सगळ्या महाआघाडीमध्ये सगळेच आपण पाहत असाल सगळे एकत्र काम करत आहोत. काही काही ठिकाणी खेचाखेच होत असते कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आमची तिथे ताकद सगळ्यांची म्हणून होत असते आणि प्रत्येकाला वाटतं की महाविकास आघाडीसाठी सीट आम्ही जिंकू शकतो. पण सगळे मतभेद आता बाजूला ठेवलेले आहेत. जे काही दावे होते ते पण संपलेले आहेत. सगळ्या सीट्स घोषित झालेल्या आहेत. कुठेही काही आता काही चर्चा नाही, काही कन्फ्युजन नाही आहे. सगळे जसे आहेत नेमलेले ते तसेच्या तसे लढणार आहेत. आपण पाहत असाल दुसऱ्या बाजूला जी महायुती आहे, मग भाजपा असेल, मिंदी गट असेल, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ईडीआयटीसीबी असेल, यांच्यामध्ये भांडण आहेत. ती काही सुटत नाहीयेत आणि ते अजून त्यांच्याकडे उमेदवार मिळत नाहीयेत. जे आहेत ते देखील उभे राहायला तयार नाहीयेत. मोदी की गॅरंटी ह्या निवडणुकीत किती चालेल? मला वाटतं महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते. 400 पारचा नारा ते देत आहेत. तुम्हाला वाटतं ते 400 पार? मला वाटतं गॅस 400 पार म्हणजे आता 1100 पार झालेलं आहे. पण एक बघा, या देशात नारे खूप दिले जातात पण आज आपण पाहतोय देशभरात एक वेगळी लाट वाहत आहे. परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. तापमान वाढलेलं आहे. त्या परिस्थितीत कसं आव्हान प्रचाराचं राहणार आहे सगळ्या पक्षांसमोर? प्रचार करत राहायचं. आम्ही सगळे मेहनत करत आहोत. जी काही कामं आम्ही केलेली आहेत ती आम्ही लोकांसमोर नेत आहोत. जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत भाजपा, त्यांचं जे काही महाराष्ट्र द्वेष आहे तो लोकांसमोर नेतो आणि लोक ठरवतील. पण वाढत्या तापमानात पुन्हा एकदा सांगेन कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. साईंच्या भूमीत तुम्ही आहात. काय आज सर्वांकडे प्रार्थना करा? जे मनात असतं ते माहिती असतं म्हणून काही मागायचं नाही, दर्शन केलं येतं नाही. 2014 उद्धव साहेबांनी ज्या वातावरणाचा केलं होतं पुन्हा त्यांच्यासाठी आपण पाहिलं असेल ते स्वतः इथे स्वतःहून आले उद्धव साहेबांकडे आणि ते काम करायला आलेले. पण कधी त्यांनी गद्दारी करून म्हणजे त्यावेळी जसं आपण सांगताय जे घाण महाराष्ट्र द्वेष्टे राजकारण करत तसं नाही केलं. त्यावेळी काही मतभेद असेल ते दुसऱ्या पक्षात गेले होते, आता परत आले, काम करतात. मुद्दा असा आहे की जी आत्ता गद्दारी झालेली आहे मिंदेंकडून ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ देखील मिळाला नाही. नारायण राणेला तिथं उमेदवारी. आता 40 लोकांनी पुढचा विचार करावा.